नमस्कार, मी सुधीर रानमारे, धनगर समाजाचा मी कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही धनगर आरक्षणाचा विषय घेऊन आंदोलन केली, उपोषण केले, परंतु अद्याप आम्हाला या ठिकाणी एसटी मधलं आरक्षण मिळालेलं नाही। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय, आमचे नेते असतील, आम्ही असताल, आमच्या समाजातील सामान्य धनगर असेल, तो रस्त्यावर उतरून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतोय। मग ते कलेक्टर कचेरीवर असेल, तहसील कार्यालयावर असेल, की नवे विधान भवनावर सुद्धा आम्ही 2009 साली आंदोलन केलं होतं, तिथं मोर्चा नेला होता। परंतु त्याही ठिकाणी आम्हाला आश्वासनच मिळालं। त्यानंतर थोडं आमच्या आंदोलनाचं थोडं गती थांबली, मंदावली। परंतु त्यानंतर आम्ही ज्यावेळेस आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, मग त्यामध्ये वेगवेगळे नेते असतील, त्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केली, परंतु अद्याप आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही। त्यानंतर 2014 साली काही तत्कालीन नेत्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी धनगरांना आरक्षण देण्याचं काम करू। पहिल्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी धनगरांना एसटी मधलं आरक्षण देऊन त्यांच्या समाजाचा उद्धार करू असं आम्हाला त्याने त्यावेळेस सांगितलं होतं। मग त्यावेळेस आम्ही त्यांच्या शब्दाला किंमत देऊन किंवा त्यांच्या प्रतिक्रियांना आम्ही आमच्या छातीशी धरून आम्ही त्यांना अगदी भरभरून अशा मताधिक्यानं त्यांचा पक्ष सत्तेत आणला आणि त्यांना 5 वर्ष त्या काळात त्यांनी सत्ता भोगली। परंतु धनगर आरक्षणासंदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या काळामध्ये उल्लेख केला नाही किंवा त्या काळामध्ये आम्हाला आरक्षण देण्याचं काम केलं नाही। म्हणून आम्हाला असं म्हणायचंय किंवा त्या काळाच्या राजकारण्यांनी ज्या आम्हाला शब्द दिला होता, तो शब्द न पाळता त्यांनी आम्हाला नुसतं झुलवलं आणि आमच्या काही मोजक्या नेत्यांना त्यांनी हाताशी धरलं आणि त्या नेत्यांना वेगवेगळे पद देऊन, वेगवेगळ्या पदावर घेऊन जाऊन कुणाला आमदार केलं, कुणाला काय हे केलं, तर त्या नेत्यांना त्यांच्यामध्ये त्यांनी गुंतवून टाकलं आणि आमच्या आरक्षणाची जी धार होती ती बोथट केली आणि आमच्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण न दिल्यामुळं आमचा समाज नुसताच आज या ठिकाणी आरक्षणाची वाट पाहतोय। आमच्या समाजातले अनेक लहान मुलं, गोरगरीब मुलांना या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळत नाही। एसटी मध्ये आरक्षण दिल्यानंतर जर आमचे मुलं शिकले सवरलेल्या मुलांना त्या ठिकाणी नोकरीचा लाभ मिळेल, नवे आम्हाला राजकारणात सुद्धा त्या ठिकाणी पुढे येण्याची संधी मिळू शकते। परंतु ह्या जाणकार राजकारण्यांनी आमच्या समाजाला निश्चितच मागे ठेवायचा प्रयत्न केलाय। परंतु त्या जाणकार राजकारण्यांनीच आमच्यातले काही नेते हाताशी धरून आमच्या मताचा बाजार मांडलेला दिसतोय आणि त्या मताच्या बाजारावर आमच्या समाजाला या ठिकाणी संघटना बांधणीपासून किंवा आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे। मला असं आपल्याला माझ्या सर्व धनगर समाज बांधवांना सांगायचंय की कुणी आश्वासन देतील, कुणी आपल्याला आमिष दाखवतील, त्या आमिषाला बळी न पडता आपल्याला या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला आरक्षणामध्ये विरोध केलाय, आरक्षण देऊ म्हणून दिलेले नाही, अशा लोकांना आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम करायचंय आणि धनगर समाज काय करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचंय। आपल्या समाजाला ते सगळे लोक गृहीत धरून चाललेत, आपले मतदान आपण विचारपूर्वक करायचंय। या ठिकाणी आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कुणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्याला सामर्थ्यानं येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुण मुलांना किंवा शिक्षित मुलांना न्याय मिळण्यासाठी किंवा आपल्या समाजाला या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त करून घेण्यासाठी, एसटीचं जे आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी ज्या लोकांनी आपल्याला विरोध केला त्या लोकांच्या पाठीमागे न राहता त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचं काम आपल्याला करायचं आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या आपल्या या माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती करायची आहे की कुणाच्याही भूलथापानं बळी न पडता आपण विचारपूर्वक मतदान करायचंय आणि जे आपल्या आरक्षणाला सकारात्मक दृष्टिकोनानं आपल्याला मदत करतील त्या लोकांना पाठीशी सामर्थ्यानं उभं राहायचं आपल्याला। एवढंच मला आपल्या सर्वांच्या या माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला समाज बांधवांना हे करायचंय। कुणी म्हणतील आपल्याला आरक्षण देऊ, आमच्या पाठीशी राहा, कुणी म्हणतील आम्ही तुमच्या आरक्षणाला समर्थन देऊ, आमच्या पाठीशी राहा। परंतु गेल्या 77 वर्षापासून आम्ही बघतोय, आम्हाला आरक्षणाचा मिळवायचा विषय नाही, फक्त आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे। ज्या टेक्निकल अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आपल्याला अगोदर मंत्रालय मुंबईतून त्यांनी आपल्याला सकारात्मक जर त्यांचा ठराव दिला तर केंद्र सरकार त्या विषयावर आपल्याला एसटी आरक्षण देऊ शकतंय। परंतु ह्यांच्या नाकर्तेपणामुळे किंवा उदासीनतेमुळे धनगर समाज आज आहे त्या ठिकाणी राहिलाय। आपण पाहतो धनगर समाज मेंढपाळ आहे, त्या मेंढपाळाला आज आपण बघतो की कुठल्या प्रकारच्या सुविधा नाहीत, त्या समाज हा वंचित राहिलेला आहे। सगळ्या बाबतीत आपण बघतो की गावागावाचे गायरान असतील, त्या गावागावाच्या गायरानामध्ये आपल्याला मेंढर चालण्यासाठी एक आरक्षित जमीन होती,
तर तीही आरक्षित जमीन आपल्याला गावागावात कुठं दिसत नाही. आणि आमच्या धनगराच्या जी समाजाची जी हेळसांड होतीये त्यावर कुठलाही राजकारणी असं आपल्याला खंबीरपणा आपल्या पाठीशी उभं राहत नाही. आमचे अनेक आमदार आहेत, पण ते आमदार सुद्धा कुणाच्या तरी पक्षाचे असल्यामुळं ते आमच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सामर्थ्यानं करताना या पूर्वीच्या काळात दिसून आलेले नाहीत. आताच आमच्या धनगर समाज म्हणून आम्ही याला आमचा समाज म्हणून कुठेतरी ते पुढे जाण्याचं काम करतायत. परंतु धनगर समाज आहे त्यापेक्षा कितीतरी मागे फेकला गेला आणि आमचे नेते आमच्या बळावर किंवा आमच्या सामर्थ्यावर किंवा आमच्या समाजाच्या ताकदीवर ते जे त्यांची म्हणजे अपेक्षापेक्षा काही उंची त्यांची वाढलेली आहे, परंतु आमचा समाज आहे त्यापेक्षा मागे फेकला गेलेला आहे. आज आमचा तरुण बेरोजगार आहे. आमची शिक्षित पिढी ही आज कुठल्याही प्रकारच्या प्राथमिक अडीअडचणीपासून दूर आहेत. म्हणून आम्ही आमच्या गाव पातळीवर सुद्धा बघितलं तर आम्हाला कुठल्याही सुविधा नाहीत. धनगर म्हणून अशा कुठल्या सुविधा नाहीत. त्या सुविधा आतापर्यंत राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आम्हाला कुठून मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. जाणीवपूर्वक बघतोय आम्ही की आमच्या समाजाला मागे नेण्याचं काम हे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा जे कोणी आमच्या याच्या अगोदर आमच्या पाठीशी उभा राहतो म्हणाले ते त्या लोकांनी आम्हाला केलं नाही. म्हणून आम्हाला माझ्या धनगर समाज बांधवांना आव्हान आपल्या माध्यमातून करायचे की कुठल्याही प्रकारच्या या भूलथापांना बळी न पडता आपल्याला आपल्या हिताचं काम करायचं आहे. या पुढे ही संघटना किंवा आंदोलन मोर्चे आपल्याला कायम ठेवायचे आणि आपल्याला एसटी आरक्षण करून मिळवून घ्यायचंय. आपल्या हक्काचं आहे. आरक्षण मिळवून घेणे म्हणण्यापेक्षा अंमलबजावणी आहे. फक्त ज्या शब्दामध्ये जे तांत्रिक बिघाड अडचणी आणलेल्या आहेत त्यांनी धनगर आणि धनगड ह्या अडचणी दूर करण्याचं काम राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल त्यांनी त्या ठिकाणी आजपर्यंत केलेलं नाही. म्हणून आपल्या रस्त्यावर उतरून यापुढे आंदोलन करावं लागेल आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घ्यायची. एवढंच या प्रसंगी मी आपल्या माध्यमातून माझ्या समाज बांधवांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.